भवानी आई रुडगा वाहीन तुला। सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला। भवानी आई रुडगा वाहीन तुला। सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकर निर्दळी तिला। भवानी आई रोडगा वाहीन तुला। जाऊ माझी फडफड बोलते, बोडखीच करगे तिला। भवानी आई रोडगा वाहीन तुला। नंदेच कारट किरकिर करीत, खरुजच होऊ दे त्याला। भवानी आई रोडगा वाहीन तुला। दादूला मारुनी आहुती देईना, दादूला मारुनी आहुती देईना, मोकळीच करगे मला। भवानी आई रोडगा वाहीन तुला। एक जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला। भवानी आई रोडगा वाहीन तुला। सत्वर पावघे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं, देहु क्षेत्र निवासिना। तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं। नमामि गंगा गिरिजे योगिराज, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं। सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं। नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जगज्जाल पालं कचत कंठमालं, शरच्चंद्र भालं महादैत्यकालं। जगज्जाल पालं कचत कंठमालं, शरच्चंद्र भालं महादैत्यकालं। नभो नीलकायं दुरावारमायं, सुपद्मा सहायं भजेऽहं भजेऽहम्। अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की। चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में। चले आओ
पधारो हरी कीर्तन विठ्ठल 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 सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. प्रस्तुत प्राप्तस्थळी अंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते, नवे नवे तर शांतीचा सागर म्हणून ज्यांचा सकल संतांमध्ये विशेष असा गौरव केला जातो, असे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अतिशय गोड असा 7 चरणाचा अभंग सेविकरिता निवडलाय. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी संकल्पित वेळेमध्ये होणारी ही सेवा भगवंताच्या चरणी रुजू करण्यापूर्वी अर्थात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. जास्त वेळपास न करता, कारण आपला चांदेगावच्या सप्ताहाला पाऊस धार्जिन आहे बरं का, तो कधी येईल त्याचा नियम नाही, म्हणून आपलं होता होईल तेवढं उरकतं रान बरं राहतं. जास्त वेळपास न करता थोड्याच अवधीमध्ये परिहार देईल. साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या कृपेनं मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी बाबा, महंत श्री क्षेत्र सरला बेटाचे पीठाधीश्वर सद्गुरू रामगिरीजी बाबा या सकल संतांच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं संपन्न होत असलेला सालाबाद प्रमाणे आहे वर्षी चांदेगाव ही सुंदर गोड अशी भूमी आहे. गाव तसं छोटं आहे, पण सप्ताहाच्या बाबतीत मात्र 1 नंबर याचा मानला पाहिजे. असं सालाबाद प्रमाणे सुंदर असं आयोजन नियोजन साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या कृपेनं याही वर्षी हा 7 दिवसाचा सुंदर असा आयोजित नियोजित झालेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा आहे. आजची सेवा कितव्या दिवसाची आहे? महिला मंडळ सप्ताहातला आज महिला जागतिक दिवस आहे बरं का. बोला तुम्ही, कितवा दिवस आहे? 4था. नाही, मला माहिती आहे तुम्ही कधी आलात ते पाहायचंय मला. काल काय होतं पंक्तीला? नाही, ज्या आल्यात त्या सांगतील ना बरोबर. ज्या नव्हत्या आल्या त्यांना माहीत नाही काय होतं ते. असू द्या. आज 4था दिवस. 4थ्या दिवसाची ही हरिकीर्तन रूपी सेवा 7 संगत करण्यासाठी ग्रामस्थ भजनी मंडळ आहे. पंचक्रोशीतून उपस्थित राहिलेलं गोड असं हे भजनी मंडळ. आता सर्वच परिचयाची मंडळी आहे. सर्वांचं नितांत प्रेम नितांत श्रद्धा माझ्यावर पहिल्यापासून या ठिकाणी आहे. आता विशेष असा नामोल्लेख कुणाचा न करता या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या भजनी मंडळाच्या चरणी वंदन या ठिकाणी करेल. 2 मृदंगाचार्य असतील, गान गंधर्व मंडळी, सगळीच भजनी मंडळ विनेकरी बाबांच्या चरणी वंदन. इकडे भजन सम्राट आमचे विठ्ठल भाऊ अवताडे असतील. माझ्या वारकरी संप्रदायाच्या या क्षेत्रामध्ये, या आयुष्यामध्ये, भजन क्षेत्रामध्ये मी ज्यांना माझे गुरु या ठिकाणी मानते असे आमचे आदरणीय रमेश अण्णाजी वाडे या ठिकाणी असतील. अण्णांच्याही चरणी वंदन. इकडे गोड पखवाजाची साथ करण्यासाठी आदरणीय जयहरी महाराज निंबाळकर असतील. आदरणीय आमचे संदीप दादा या ठिकाणी असतील. आदरणीय आपल्या सरला बेटाचं वैभव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव आमचे विक्रमदादा या ठिकाणी असतील. त्यांचेही मनस्वी आभार. आदरणीय आपले भागवताचार्य युवा कीर्तनकार आमचे ध्रुव महाराज या ठिकाणी उपस्थित असेल. आमचा सचिन दादा या ठिकाणी असेल. इकडे आमचे उगले नाना आहेत. अव्वलगावकर भजनी मंडळ, जातेगाव टेंभीकर भजनी मंडळ, आमचे गोपाल दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सीताराम अण्णा या ठिकाणी आहेत. सर्वच आधी करून ही प्रेमाची मंडळी, गोड असं महिला मंडळ, सुंदर सिस्टीम आहे. मला थोडासा आवाज अजून पाहिजे आहे, देता का? द्या, मोकळ्या मनाने द्या जरा. माझी सिस्टीम खराब आहे म्हणून बरं का, नाहीतर मी कधीच त्रास देत नाही, कोणत्या सिस्टीमवाल्याला देत नाही. अण्णा त्या दिवशी नाशिकला अशा सिस्टीमवाल्याची गाठ पडली माझी त्याची, म्हणजे कीर्तनाला त्याच्या आधी त्यानं कधी सिस्टीम लावलेली नव्हती, असा सिस्टीमवाला मला भेटला होता बरं का. आता इथे उभं राहिल्यानंतर सुरुवातीला मी विना घेतला, कीर्तन चालू केलं. मला अचानक जरा इथे शॉक बसल्यासारखं झालं. मी त्यांना म्हटलं, दादा इथं शॉक मारतंय. ते म्हणे, ताई चप्पल घाला. आता असे लोक असल्यावर काय बोलायचं यांच्या पुढं? म्हणजे असेही रथी महारथी काही मिळत असतात, आणि हे तयार केलेलं नाही बरं का, खरा माझा स्वतःचा अनुभव आहे. असो,
तर सिस्टीमवाल्या दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या संपूर्ण 7 दिवसाच्या सप्ताहाचं ते गोड असं प्रक्षेपण ज्यांच्या दास माऊलीचा गोड यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी प्रसारित होते, आदरणीय रोठे भाऊंचे सुद्धा मनस्वी आभार. सर्व आमच्या नागमठांची प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्व मामा लोकांचे विशेष मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून बहुसंख्येनं महिला वर्ग, पुरुष अबाल वृद्ध सर्वांचीच मोठी गोड उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणी वंदन करून आयोजक, संयोजक, नियोजक, कमिटी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे जगन्नाथ अण्णा काळे असतील, या सर्व लोकांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन मला सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करते. आता तसं तर वैयक्तिक माझं असं मत आहे की ही जी जागा आहे, हे जे व्यासपीठ आहे, हे मुळात तुमचं आमचं नाव घ्यायचं नाहीच आहे बरं का. होता होईल तितकं शक्य जास्तीत जास्त देवाचं नाव आपल्याला इथे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. अभंग फार असा गोड. आता आज मी सुरुवातीलाच काय बोलले, महिलांचा दिवस आहे, मग थोडीशी अभंग घेण्यामागे तुमची जास्त काळजी या ठिकाणी आहे. सर्वांनी ध्यान देऊन ऐका. आता तुम्ही म्हणाल मग यांचा अभंग आहे तर आम्ही घरी गेलोच चालेल का? हां, नाही. शब्दशः अर्थ अभंगाचा घ्यायचा नाही. अभंगाची भूमिका, अभंगाचा भाव अतिशय गोडरित्या नाथबाबा आपल्या समोर या ठिकाणी मांडतायत. मग अभंगाची भूमिका नाथबाबाने या ठिकाणी अशी सांगितली आहे की एक सासूरवाशीण आहे, तिच्या जीवनातल्या त्या सासूरवासाला अतिशय कंटाळली आहे. कितीतरी प्रयत्न करून त्या जाचातून, त्या सासूरवासातून तिची काही केल्या मुक्तता या ठिकाणी होत नाही. आणि मग शेवट तिच्याकडे पर्याय उरला काय? शेवट तिच्याकडे पर्याय उरला की कुण्यातरी देवाची याचना, प्रतिज्ञा, प्रार्थना केल्याशिवाय मला काय या चाचातून मुक्तता मिळू शकत नाही. अशी ती भयंकर सासूरवास असलेली सासूरवाशीण या आदिशक्तीकडे जाते. आता तुम्ही म्हणाल 9 दिवस झालं नवरात्र उपवास आमचा संपून बरेच दिवस झाले, म्हणजे नवरात्राचं वारं आमचं गेलं. हा, आता सिजनेबल भक्त होऊ नका बरं का. जरी आदिशक्तीचं वर्णन या अभंगामध्ये असेल, भवानी आई रोडगा वाहीन तुला, असं जरी वर्णन असेल तरी भवानी आईची भक्ती फक्त 9 दिवस करायची का जन्मभर करायची? हा, मग वर्णन आम्ही कधीही या ठिकाणी करू शकतो. ज्या देवावर आमचा ठाम विश्वास आहे, ज्या देवाला आम्ही मानतो, ज्या देवाविषयी आमच्या मनामध्ये भाव आहे, श्रद्धा आहे, असा हा देवच आमच्यासाठी आदिशक्ती आहे, भवानी आहे. मग या ठिकाणी हा नवस आम्ही फक्त भवानी आईलाच करू शकतो, याच्याविषयी काही बंधन घालून दिलेलं नाही. हा नवस आम्ही मारुतीरायांनाही करू शकतो, हा नवस आम्ही पंढरीच्या विठ्ठलालाही करू शकतो. हा नवस आमच्यासाठी आदिशक्ती कोण असेल तर सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील त्यांनाही करू शकतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराज ही सुद्धा आदिशक्तीचं स्वरूप आमच्या समोर या ठिकाणी आहे. तर हा सासूरवासणीचा नवस आम्ही या सर्व देवी देवतांना या ठिकाणी करू शकतो. अभंगाची भूमिका, अभंगाचा भाव. ती सासूरवाशिनी या आदिशक्तीकडे गेली आहे आणि या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी तिच्या चरणी झालेला हा नवस आहे. आणि नवस हा सुंदररित्या 7 चरणामध्ये त्या सासूरवाशिनीनं व्यक्त या ठिकाणी केलेला आहे. मग आता काय तुला हवं आहे, ही याचिका, ही मागणी ती सासूरवाशिन त्या भगवती आईकडे, तिचं श्रद्धास्थान जिथे आहे त्या भवानी आईकडे तिनं केलेलं आहे. मग आता अभंगाची भूमिका नाथबाबांनी अशी सांगितली की सासूरवाशीण त्या ठिकाणी गेली, कारण एखादं जर ध्येय तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचं असेल तर ध्येयापर्यंत जाण्यासाठी 2 पद्धतीचा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे शास्त्रानं. एक आहे पुरुषार्थ पद्धत आणि दुसरी आहे प्रार्थना पद्धत. मग पुरुषार्थ पद्धतीने ध्येयापर्यंत तुम्हाला आम्हाला जाता येतं, पण ज्याच्याकडे पुरुषार्थ नाही, अर्थात तेवढी ताकद नाही, तेवढं बळ नाही, तेवढी शक्ती नाही, अशा निर्बळ माणसाला सुद्धा जर ध्येयापर्यंत जायचं असेल तर प्रार्थना या पद्धतीनं त्याला ध्येयापर्यंत जाता येऊ शकतं. मग पुरुषार्थ पद्धत आणि प्रार्थना पद्धत ध्येयापर्यंत जाण्यासाठी 2 पद्धती शास्त्रानं सांगितल्यात. आता याचं थोडंसं सविस्तर चिंतन आम्हाला जर पाहायचं असेल तर शाळेतल्या वर्गामध्ये 2 प्रकारचा विद्यार्थी वर्ग आम्हाला पाहायला मिळतो. एक अति हुशार असतात आणि एक नुसतेच हुशार असतात बरं का. आता नुसते जे हुशार असतात त्यांना परीक्षेमध्ये मार्क येतात 95, 96, 97, 98% आसपास मार्क्स येतात. आता अशा टक्केवारी असलेल्या मुलांना जर कुठे ॲडमिशन मिळवायची असेल तर त्या टक्केवारीच्या जोरावर, म्हणजे त्या टक्क्याच्या बळावर ते सहज त्या ठिकाणी ॲडमिशन मिळवू शकतात. अर्थात त्यांच्याकडे बळ आहे, पुरुषार्थ आहे, ताकद आहे. आता त्याच वर्गातील दुसऱ्या प्रकारचा वर्ग म्हणजे त्याला आपल्या भाषेत आपण मठ्ठ म्हणतो.
आणि ढ नावाचा वर्ग या ठिकाणी म्हणतो. अशा मठ्ठ ढ मुलांना तिथे 35, 36, 37 अशा टक्केवारीच्या आसपास जर मार्क्स असतील तर त्याच ठिकाणी जर ॲडमिशन मिळवायची झाली तर त्यांना टेबलाखालून काहीतरी देण्याचं प्रयोजन करावं लागतं. अर्थात कुणाची तरी हंजी करावी लागते, कुणाची तरी प्रार्थना करावी लागते आणि ते केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन या ठिकाणी मिळत आहे. एक आहे पुरुषार्थ पद्धत आणि दुसरी आहे प्रार्थना पद्धत. आजची जी सासूरवाशीण आहे ती निर्बळ आहे, तिच्याकडे बळ नाही, ताकद नाही, पुरुषार्थ नाही. ती प्रार्थना या पद्धतीनं ध्येयापर्यंत या ठिकाणी जाते, हे सांगण्याचा प्रयत्न मला तुमचा आहे. मग काही मुलं त्या ठिकाणी पुरुषार्थाच्या बळावर ध्येयापर्यंत जातात, तर काही मुलं याचिका करून अर्थात कुणाची तरी हंजी करून त्या ध्येयापर्यंत या ठिकाणी जातात. आता अजून दुसरं तुम्हाला समजेल असं उदाहरण जर मला द्यायचं झालं तर दिवाळी किती दिवस राहिली? चांदेगावला नाही दिवाळी? बोला ना तुम्ही मग. हा, किती दिवस राहिली दिवाळी? 10 ते 12 दिवस राहिली. आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फराळ आधी करता का नंतर? काय काय करता तू सांगा बरं जरा, मला यायचं नाही सांगा फक्त. हा, करंजा, लाडू, शेव, चिवडा, शंकरपाळे, गुलाबजामुन, अजून मला एवढंच माहिती आहे. हां ठीक आहे. त्याच्यामध्ये डाळीचा लाडू हा आमचा मेन महत्त्वाचा पदार्थ आहे. असाच दिवाळीचा कालावधी झाला. एका आईनं सुंदर असा डबाभर लाडू करून वरच्या फळीवर ठेवले. घरात 2 मुलं आहेत, एक आहे मोठा, एक आहे लहाना. काय प्रार्थना पद्धत आणि पुरुषार्थाच्या बळावर कसं ध्येयापर्यंत जाता येतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. वर फळीवर ठेवलेला लाडूचा डबा आहे. घरातील मोठा मुलगा आला, डब्या खाली काढला, डब्याचं झाकण उघडलं, त्याच्यातला लाडू घेतला आणि तो खायला लागला. मोठा दादा लाडू खातो हे त्या बारक्या पोरानं पाहिलं आणि त्याला सुद्धा लाडू घेण्याची इच्छा झाली. त्या लहान्या बारक्या पोरानं खुर्ची घेतली, खुर्चीवर उभा राहिला, पण डब्यापर्यंत हात पोहोचला नाही. प्रयत्न करूनही हात पोहोचे ना. डब्यावर खुर्चीवर अजून एक डबा ठेवला, त्याच्यावर उभा राहिला, पण तरी काय त्याच्यापर्यंत हात पोहोचला नाही. असंख्य असे प्रयत्न करून झाले, पण लहान्या पोराचा काय डब्यापर्यंत हात पोहोचायला तयार नाही. आता मोठ्या मुलानं गेलाही, हातानं डबा काढला, लाडू घेतला, खायलाही लागला, पण लहान्या पोराला जेव्हा लाडू खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याचं बळ, त्याची शक्ती, त्याचं ताकद कमी पडल्यानंतर ते बारकं पोरगं आईकडे गेलं ना आईला त्या ठिकाणी लाडू मागायला लागलं. आता आईला लाडू मागितल्यानंतर आईनं सांगितलं की आपल्या घरी सकाळीच एक लाडूची वाटप होत राहते, दिवसभर कुणाला लाडू मिळत नाही. तुमच्याकडं अशीच आहे का पद्धत? हां, घरोघरी वेगवेगळी असते बरं का. हा, सकाळी सगळ्यांना एक लाडू दिलाय, आता दुपारच्या वेळेला लाडू मिळणार नाही. मग दादा कसा खातोय? दादा खातोय तर मला सुद्धा खायचा आहे. आता श्रीहट्ट न बालहट्ट याच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही. लेकरानं जास्तच हट्ट लाडू मागण्यासाठी या ठिकाणी केला, तेव्हा आईनं सुद्धा सरशेवट विचार केला, लाडू करून कुणासाठी केले? कुणासाठी करतो आपण लाडू? लेकरांसाठीच केले, कारण सासरे बुवांना पचत नाही, आतेबाईला पचत नाही, आणि पतिदेवांना शुगर आहे, आणि मी काय खाल्ले तर खाल्ले, नाही खाल्ले, माझं काही गणितच नाही. असा एकंदरीत त्या आईनं विचार केला आणि लाडू करून कुणासाठी केलेत? लेकरांसाठीच केलेत. म्हणून आई डब्याजवळ गेली, डब्यातला एक लाडू काढून त्या लहान्या पोराच्या हातामध्ये तिनं दिला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच की दोघांचंही साध्य काय आहे? दोन्ही मुलांना काय हवं आहे? लाडू. दोघांनाही लाडू मिळाला. दोघांचंही साध्य एक आहे, दोघंही साध्यापर्यंत गेले, फक्त जाण्याची पद्धत वेगवेगळी दोघांची आम्हाला पाहायला मिळाली. मोठा मुलगा पुरुषार्थाच्या बळावर म्हणजे स्वतःच्या बळावर लाडूपर्यंत पोहोचला, ध्येयापर्यंत पोहोचला, आणि लहान्या मुलाकडे तेवढं बळ नाही, तो पुरुषार्थ नाही, म्हणून त्यानं प्रार्थना या पद्धतीनं तो लाडू मिळवला. मग अगदी संसारामध्ये जसा हा प्रकार आम्हाला पाहायला मिळतो, तत्वज्ञानानं परमार्थामध्ये सुद्धा हा प्रकार आम्हाला पाहायला मिळतोय. कारण पुरुषार्थाच्या बळानं अनेक थोर महात्मे साधू संत ध्येयापर्यंत गेले, देवापर्यंत जाऊन पोहोचले. जगद्गुरु तुकोबरायांसारख्या मोठ्या संतांनी संसार करत असताना मनामध्ये उद्वेग निर्माण झाला, संसाराचा विश्वास कळून आला, गॅरंटी कळून आली. हातामध्ये विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि डायरेक्ट भंडारा डोंगर गाठला.
भंडारा डोंगरावर गेल्यानंतर एवढं भजन केलं की तुकोबरांविषयी असं वर्णन आलेलं आहे. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, दिवसा माझी साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. पुरुषार्थाच्या जोरावर, पुरुषार्थाच्या बळानं ध्येयापर्यंत जातात. तुकोबरांच्या की अवघ्या 15 दिवसात तुकोबरांनी देवाचा साक्षात्कार करून घेतला म्हणजे त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे, तेवढं बळ आहे. आता तुम्ही आम्ही भजनाला लागल्यावर होईल का 15 दिवसात देवाची प्राप्ती आपल्याला? ऐक, तुम्हाला गॅरंटी, तुमच्यावर विश्वास आहे का? आपण किती भजन केलं म्हणजे आम्हाला 15 दिवसात देवाची प्राप्ती होणार आहे? शक्य नाही, कारण तेवढा पुरुषार्थ आमच्याकडे नाही. मग आम्हाला दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. साधू महात्मे काय? साधू महात्मे पुरुषार्थाच्या बळावर ध्येयापर्यंत गेले, पण तेवढं बळ मात्र आमच्याकडे नाही. म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये आम्हाला मात्र संधी या ठिकाणी मिळते. जिथपासून पुढे पुरुषार्थाचा प्रांत संपून जातोय, तिथपासून पुढे प्रार्थनेचा प्रांत या ठिकाणी चालू होतोय. अर्थात संसार हा निर्बळाला संधी देत नाही, पण परमार्थात मात्र निर्बळाला संधीही मिळाल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये निर्बळालाही संधी आहे आणि बलवानाला सुद्धा संधी आहे, पण संसारामध्ये मात्र निर्बळाला संधी मिळत नाही. चांदेगावला गोगलगाय आहे, गोगलगाय पाहिली सगळ्यांनी? तुम्हाला कधी काही तिचा त्रास झाला का हो बिचारीचा? तिचा कुणालाच काही त्रास नाही, ती आपली बिचारी आपल्या रस्त्यानं चालत राहते. पण आम्ही काय करतो, हे बारके बारके पोरं एखादी काडी घेतात, तिला टोचा मारून 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 परेशान करतात. आता बारके पोरं परेशान करतात आणि शहाणी माणसं चपलेखाली चिरडून जाण्याची सुद्धा तयारी दाखवतात. गोगलगाय ही निर्बळ आहे, पण संसार तिला कसल्याही प्रकारची संधी आम्हाला देताना आम्हाला पाहायला मिळालं नाही. आता त्या गोगलगाई एवढाच अजून एक दुसरा कीटक आहे, फक्त त्याला वरून एक असा आकडा असतो. नाही कळालं? आकड्यावाला कीटक. बोला ना मग तुम्ही, काही नाराज आहेत का माझ्या? नाही ना? काय त्याचं नाव? विंचू. हल्ली विंचू संपलेत काय की पाहायलाच मिळत नाही. हां, विंचू संपले असतील, पण विंचूची वृत्ती नाही संपली अजून. हां, भ्रम नका बाळगू. काय गोगलगाई एवढाच कीटक आहे दुसरा, फक्त त्याला वरून असा एक आकडा आहे, त्या आकड्यात सारी त्याची ताकद आहे बरं का. त्याच्याकडे बळ आहे, शक्ती आहे, ताकद आहे, म्हणून त्या विंचवाच्या कोणी नादी लागतं का कोणी नादी? असा लांब जरी पाहिला तरी माणूस 4 फूट अलीकडच उडी मारतो. का उडी मारतो? तर चुकून जरी त्याची न आपली गळाभेट झाली, विंचू चावला, करू विंचू चावला, देवा रे देवा, चुकून जरी त्याची आपली भेट झाली तर अशा बोंबा मारायला लावणारा हा कीटक आहे. मला सांगण्याचा उद्देश हेतू माझा एकच आहे की संसार हा निर्बळाला संधी देत नाही. ती गोगलगाय बिचारी तिच्यापासून कुणालाच काही त्रास देत नाही, पण तिला आम्ही पायाखाली चिरडून जाण्याची तयारी दाखवतोय. आणि तिच्या एवढ्याच आकाराचा दुसरा कीटक विंचू नावाचा
त्याच्याकडे बळ आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, अर्थात पुरुषार्थ आहे, तर त्याच्या नादी मात्र कुणी लागत नाही. मग ज्याच्याकडे बळ आहे त्याला संसार किंमत देत आहे, पण परमार्थात मात्र तसं काही आम्हाला पाहायला मिळत नाही. संसार हा बलवानालाही संधी देतोय आणि निर्बळाला सुद्धा या ठिकाणी संधी देतोय. मग जिथून पुरुषार्थाचा प्रांत संपतोय तिथपासून पुढे प्रार्थनेचा प्रांत या ठिकाणी चालू होतो. अभंगाची भावना भूमिका तशी फार गोड आहे आणि याच अभंगामध्ये जी भूमिका नाथबाबा या ठिकाणी आमच्या समोर ठेवतायत, जी सासूरवाशीन आहे तिच्याकडे पुरुषार्थ नाही, तिच्याकडे कसल्याही प्रकारचं बळ नाही, ताकद नाही, आणि मग ती प्रार्थना या पद्धतीनं ध्येयापर्यंत या ठिकाणी जाते. ही गोड अशी भावना. आता भारूड हे प्रकरण आहे, त्यातला रोडगा हा सदर या ठिकाणी निवडलेला आहे. आता भारूड हे जवळपास सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. ऐकलंय ना तुम्ही? आता भारुडाच्या नावाखाली वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतो, त्यात आमच्या बुद्धीचा दोष आहे, पण ओरिजिनल ते भारूड ऐकण्यासारखं असतं आणि पाहण्यासारखं असतं बरं का. नाहीतर हल्ली लोक पाठी एका कार्यक्रमाच्या नावाची आणि कार्यक्रम तिसराच निघतो बरं का. हा, तसं नको व्हायला. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भारूड या प्रकरणाचा शोध नाथबाबांनी लावलाय. जुन्या काळातल्या रूढी आणि परंपरा लोकांच्या भावनिक दृष्ट्या ओळखून जाणून घेऊन लोकांच्या भावना ज्या शब्दावर आरूढ केल्या त्याला भारूड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता जुन्या काळात सासूरवाशीन काय सासूरवास असायचा. हल्लीच्या काळात कुठं पाहायला सुद्धा थोडा सुद्धा पाहायला, आता सुनवास म्हणायला अडचण नाही, पण सासूरवास पाहायला मिळत नाही. आता उलट झालेलं आहे सगळं. तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, कारण तुमच्याच तालमीतला चेला येतो. जे काही असेल ते तुमच्यापासून शिकले, मी तुमच्यापासून शिकलेलं तुम्हाला सांगणं हे मला योग्य वाटत नाही. सगळ्यांना माहीत आहे सासूरवास नावाचा प्रकार आता जरी नसेल पण जुन्या काळात मात्र होता. आणि मग त्या सासूरवासनीची मानसिकता नाथबाबांनी आजच्या या अभंगामध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे. मग भावनिक दृष्ट्या विचार करून नाथबाबांनी भारूड या ठिकाणी भावनिक दृष्ट्या विचार करून भावना शब्दांवर आरूढ केल्या, त्याला भारूड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हेच भारूड ही सासूरवाशीन या सासूरवासाला इतकी कंटाळी काही केल्या तिची मुक्तता होईना. आता सासूरवास हा कुठे राहतो? सासरात का माहेरात? हां, तुम्ही घडाघडा बोला, नाही तर मी अजून 15 मिनिटातच कीर्तन सोडित असते बरं का. हां, काय सासूरवास हा शब्द स्त्री प्रकृतीला धरून आहे. पुरुषांना सासूरवास का आहे? तुम्हाला आहे का? नाही. नियम काय आहे, सूत्र काय आहे? सासूरवास स्त्री प्रकृतीला धरून आलेला हा शब्द आहे. कारण सासर आणि माहेर हे फक्त कुणाला आहे? कुणाला आहे? तसं यांनाही आहे, पण शक्यतो लग्न झाल्यानंतर मुलगीही सासरी नांदायला जात राहते. आता कदाचित चुकून जरी एखादा घर जावई झाला तर त्याच्याविषयी जसं आपण म्हणतो का हो तुमची मुलगी नांदायला गेली असा आपण शब्दप्रयोग करतो, तसा घर जावई झालेल्या मुलाविषयी का हो तुमचा रामू नांदायला गेला का असं आपण म्हणतो का? म्हणत नाही. कारण ही दोन शब्द फक्त आणि फक्त स्त्री प्रकृतीला धरून आहे. मग सासर हे कुणालाच अपेक्षित नाहीये, कुणालाच या सासरमध्ये राहण्याची इच्छा नाही. का? त्याचं कारण काय सांगितलंय तर तिथे सासूरवास नावाची गोष्ट आहे आणि माहेरात या कसल्याही प्रकारातला प्रकार आम्हाला पाहायला मिळत नाही. माहेर इतकं आवडतं, किती आवडतं, माहेराच्या कुत्र्याच्या विरोधात जरी इकडचं पुरुष मंडळ बोललं तरी आम्ही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवत नाही. इतकं प्राणाही पेक्षा प्रिय आम्हाला आमचं माहेर आहे. आता सासर आवडत नाही, माहेर आवडतं. याचंही गोड कारण आमचे संत या ठिकाणी सांगतायत. का आम्हाला हे माहेर एवढं आवडतं, का आम्हाला सासर आवडत नाही, तर एका शब्दात जर याचा अर्थ सांगायचा झाला तर माहेर म्हणजे स्वतंत्र आहे, सासर म्हणजे पारतंत्र आहे. मग पारतंत्रामध्ये कुणाला जीवन जगण्याची इच्छा नाहीये. प्रत्येक जीवाला स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा आहे. म्हणून माहेरी जाण्याची इच्छा आम्ही वारंवार व्यक्त करतो. आमच्या महिला मंडळीला दिवसाड जरी माहेरी जा म्हटलं तरी कंटाळा येतो का? अजिबात नाही. माहेरी जाण्याचा कोणत्याच बाईला कंटाळा येत नाही. आणि माहेर आवडत नाही अजून अशी बाई जन्माला आलेली नाही.
माहेर प्राणाही पेक्षा प्रिय आहे. का तर तिथे पूर्णपणाने स्वतंत्र जीवन जगायला आम्हाला मुभा दिली जाते. नवे नवे तर जगद्गुरु तुकोबारांनी व्याख्याच या माहेराची अशी केली आहे. वावरे इच्छा वसे घरी आपुल्या सत्तेच्या माहेरी करवी तैसे आपण करी भीड न धरी चुकल्याचे. काय माहेर म्हणजे काय? वावरे इच्छा वसे घरी, जिथे पूर्णपणे फिरण्याचं स्वतंत्र आहे त्याला माहेर म्हणतात. जिथे मनानं काहीही करण्याची सत्ता आहे त्याला माहेर म्हणतात. आणि जिथे कितीही मोठं काही चुकलं तरी शब्दानं कुणी मन दुखवत नाही, शब्दानं कुणी बोलत नाही, त्याला माहेर म्हणतात. म्हणून आम्हाला हे माहेर आवडतं. आता सासर का आवडत नाही तर याच्याच उलटी व्याख्या आम्हाला करायची. जिथे फिरण्याचं स्वतंत्र नाही. शेजारच्या जरी घरामध्ये जायचं असेल तरी विचारून जावं. आता तुम्ही जात नाही तो भाग वेगळा, पण नियम आहे, जावं लागतं. परमिशन परवानगी मिळाली तरच आम्हाला जाता येतं. कुठे जायचं असेल अर्थात विचारून जावं लागतं. फिरण्याची मुभा नाही त्याला सासर म्हणतायत. मनानं काही करण्याची सत्ता जिथे नाही त्याला सासर म्हणतायत. साधा भाजीचा मसाला जरी काढायचा असेल तरी कुणाला दाखवावा लागतो? सासूबाईंना दाखवावा लागतो. आता सासूबाई जरी सून मसाला घेऊन आली पण सासूबाईचं वजन शाबूत राहावं म्हणून ती लटकीच एक मिरची मागं पुढं करतीन टाक म्हणते, एवढं बरं का. तिथे सुद्धा वजनाचा प्रश्न आहे ना. काय मनानं काही करण्याची सत्ता नाही त्याला सासर म्हणतायत. आणि थोडं जरी काही चुकलं तर तिथे बोलण्याची भीती वाटते, त्याला सासर या ठिकाणी म्हटलेलं आहे. असं पूर्णपणानं पारतंत्र जीवन जिथे जगावं लागतं त्याला सासर म्हणतायत. मग पारतंत्रामध्ये कुणालाच राहायचं नाहीये. प्रत्येकाला स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा आहे. अर्थात प्रत्येकाला माहेरी जाण्याची इच्छा आहे. माहेरी राहायला या ठिकाणी आवडतं. वारंवार माहेरी जाण्याची इच्छा आम्ही व्यक्त करतो. आता तुम्हाला आम्हालाच माहेर आवडतं यात नवल नाही, यात विशेष नाही. आमच्या सगळ्याच संतांना हे माहेर आवडतं. याचे पुरावे आम्हाला पाहायला मिळतात. तुकोबरायांना सुद्धा माहेर आवडतं. काय आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, निरोप या संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबरांसारख्या मोठ्या संतांनी सुद्धा या माहेराची इच्छा व्यक्त केली आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. काय माहेरी जाण्याचं कारण? सुख दुःख माझे ऐकेले कानी, कळवळा मनी करुणेचा. सुख दुःख सांगण्यासाठी एक केंद्र, एक ठिकाण म्हणजे माहेर आहे. कारण आई नावाची गोष्ट ज्या माहेरामध्ये शिल्लक आहे. आपण सहजच म्हणतो जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंतच माहेर आहे. माहेरातला एकदा का आई गेली बाप गेला की माहेर संपलं. कारण सुख दुःख सांगण्याचं एक विश्वासाचं केंद्र म्हणजे माहेर या ठिकाणी आहे. असं हे सुख दुःख सांगण्यासाठी ही सासूरवाशीन या माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त करते. तुकोबराय म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता. मौलिद ज्ञानोबराय वर्णन करतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. जनाबाई महाराज सुद्धा वर्णन करतात, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग
व्यक्त करताना आम्हाला वर्णन वाचायला मिळतं. माझे मूळचे तिना जाज रे, दोन वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, पण मी बोलत नाही त्याला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझं मूळचं घर काय असेल तर ते माझं माहेर आहे. पण या सगळ्या संतांचं माहेर, आता तुमचं माहेर असेल वेगवेगळी गावं, पण वारकरी या नात्यानं जर विचार केला तर आमचं सर्वांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भुवनेच्या तीरी, आहे भुवनेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भुवनेच्या तीरी, बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भुवनेच्या तीरी, आहे भुवनेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भुवनेच्या तीरी, आहे भुवनेच्या तीरी. वारकरी या नात्यानं विचार केला तर आमच्या सर्वांचं माहेर मात्र एकच सांगितलंय. बापानी आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, हो आहे भिवरेच्या तीरी. अशा या सकल संतांचं माहेर पंढरपूर नावाचं गाव आणि या माहेरी जाण्याची इच्छा संतांनी वारंवार व्यक्त केली आहे. मुक्ताबाई महाराज सुद्धा इच्छा व्यक्त करतात. उबगले सासरी मला आता माहेरासी न्या हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सासरला इतका सासूरवास आहे, इतका सासूरवास आहे, आता या सासरमध्ये राहू वाटत नाही. जीव माझा उबगून गेला. आता कुणीतरी मूळ या आणि या माहेरी मला माझ्या घेऊन चला. या जाचाला कंटाळलेली ही सासूरवाशीन इतकी उबगली माहेरी जाण्याची इच्छा. आता तेही तिनं करून पाहिलं पण त्याचाही उपयोग झाला नाही. इतकी सासूरवासाला इतकी जाचलेली आहे. पण त्या सासूरवासनीनं एक दिवस वेगळाच भलताच विचार या ठिकाणी केला. अशीच गंगाच्या कडाला एक दिवस धुणं धुवायला गेली बरं का सासूरवाशीन. हा, आता बऱ्याच बाया या पद्धतीचा अवलंब करतात. नदीच्या काठावर धुणं धुवायला गेली. धुणं धुवायचं झालं, अशी बसली विचार करत 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 करत. कारण त्या दिवशी सकाळी तिनं लई मार खाल्लेला होता बरं का. काय इतका जाच, इतका सासूरवास, कंटाळून गेली. धुणं धुवायला एक दिवस नदीवर गेली. तिथंच विचार आला, आता काय जगायचं नाही. आता या नदीच्या पाण्यात उडी मारून मी माझं जीवन आयुष्य या ठिकाणी संपवून टाकते. असा विचार करताच
नदीमध्ये उडी मारायची हे तिनं पक्का निर्धार केला, निश्चय केला. जीवन आता संपून टाकायचं, या नदीच्या पाण्यात उडी देऊन उडी मारून मला आता जीवन माझं संपून टाकायचं आहे. विचारचक्र मनामध्ये चालू आहे. पण दुसरी तिची गल्लीतली मैत्रीण थोडीशी लेट आली बरं का. काय धुणं धुवायला थोडासा तिला उशीर झाला. हिचं विचारचक्र डोक्यामध्ये चालू आहे. तितक्यात तिची ती सख्खी असलेली मैत्रीण त्या ठिकाणी धुणं धुण्यासाठी आली. का ग धुणं धुवायचं झालं, एवढी कशी विचारग्रस्त या ठिकाणी बसली, चिंतातूर या ठिकाणी बसली. काहीतरी आज तुझा वेगळा चेहरा मला दिसतोय. असं काय विचार, काय तुझ्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे? तर तेव्हा त्या सासूरवासनीनं सांगितलं, आता या जाचाला मी कंटाळे. इतका त्रास मी सहन केला, पण आता मात्र माझी क्षमता या ठिकाणी संपली. म्हणून आता मी एकच शेवटचा निर्णय घेतलाय की आता या नदीच्या पाण्यामध्ये उडी मारून मला माझं जीवन संपून टाकायचं आहे. आता मैत्रिणीसोबत ती सासूरवाशीन असं बोलायला लागल्यानंतर मैत्रिणीनं हिताचा विचार केला बरं का. कारण मैत्रीण खऱ्या अर्थी तीच असते जी हिताचा विचार करते. मित्र सुद्धा तोच असतो जो खऱ्या अर्थानं हिताचा विचार करतो. पण हल्लीच्या लोकांना मित्र कशाला म्हणतात, मैत्रीण कशाला म्हणतात हेच बहुतेकदा कळत नाही. मैत्रीण आता यांना तर बऱ्यापैकी नॉलेज आहे त्या बाबतीत, पण आपलाच काही नियम नाही बरं का. आपण अगदी अंतःकरणातल्या गोष्टी कुणाजवळही सांगत बसतो. का सांगितलं असं विचारलं तर काही नाही बाई, जरा मन मोकळं केलं असं म्हणतो बरं का. तू मन मोकळं करते, पण ती मोकळ्या मनानं साऱ्या गावात पिरी ती त्याचं काय. हा अशी मैत्रीण धोकादायक आहे, अशी मैत्रीण घातक आहे. मैत्रीण कशाला म्हटलंय, मित्र कशाला म्हटलंय, तर विश्वासाचं केंद्र, मन मोकळं करण्यासाठी जे विश्वासाचं केंद्र आहे त्याला मित्र म्हणतायत, त्याला मैत्रीण म्हणतायत. आणि अशी ही जीवाभावाची हिताचा विचार करणारा जर मित्र, ही मैत्रीण जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असेल तर अशी ही वेळ कधीच कुणावर येणार. म्हणतात ना, गोड चिंतन आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशा ही हिताचा विचार करणारी मित्र मैत्रीण आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सासूरवासनीचं जीव देण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. चिंतातूर असलेली ती सासूरवाशीन नदीच्या काठी जीव देण्याच्या हेतूनं बसली आहे. पण असाच तिचा हिताचा विचार करणारी तिची सख्खी मैत्रीण जेव्हा तिच्याजवळ आली, तिला विचारलं, तेव्हा तिनं तिच्याजवळ मन मोकळं केलं. आता या जाचाला मी भरपूर कंटाळे, आता मला माझं जीवन संपवायचं आहे. तेव्हा ती मैत्रीण तिला हिताचा सल्ला देऊ लागली, बाई खूप मोठ्या पुण्याईनं हा नरदेह तुला प्राप्त झालाय आणि असं जीवन तू तुझ्या हातानं ते नाहीसं करू नको. कारण जन्माला येणं आणि जाणं हे सर्व त्याच्या हातामधलं नियोजन आहे. ते आपण हातानं ओढून घ्यायचं नसतं. काय म्हणतात ना, असं अपघाती जर कुणी गेलं तर जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत त्याला गती मिळत नाही, तोपर्यंत त्याला तसंच भटकत राहावं लागतं. मग अशी ही अधोगती आम्हाला प्राप्त करून घेण्यापेक्षा जसं जीवन जोपर्यंत देवानं दिलाय तसं त्याची इच्छा म्हणून जगण्याला काही हरकत नाही. असा हिताचा सल्ला ते सासूरवाशिनीला ती मैत्रीण तिचा त्या ठिकाणी देऊ लागली. बाई असं काही देहत्याग करण्याचा विचार तू मनामध्ये सुद्धा आणू नको. तुला जर एवढा सासूरवास आहे ना, तर जीव देण्याऐवजी तू तुझ्या माहेरी निघून जा. 2-5 दिवस तिथं राहा. 2-4 दिवस राग शांत झाला, इकडचेही शांत होतील, तुझाही राग शांत होईल आणि राग शांत झाला की आपलं तू तुझ्या सासरी नांदायला येऊन जा. आता ती म्हणती, तू हा जो सल्ला मला आज देते, हा सल्ला मी 4 वर्ष अगोदरच करून पाहिलाय बरं का. काय सासूरवास झाला म्हणून माहेरी निघून गेले, बापाला सांगितलं तुम्ही काही केलं तरी मी आता नांदायला जाणार नाही. पण बाप माझा
काय जरा जुन्या रूढी परंपरेला अनुसरून जीवन जगणारा होता. त्या बापानं काय केलं, इकडचे 4 तिकडचे 4 मीटिंग बसली आणि त्या मीटिंगमध्ये मला सांगितलं, बाई लेकीच्या जातीला नांदणं मरणं चुकत नाही. परत माझी समजूत काढली आणि मला परत त्या सासूरवासात त्यांनी पाठवून दिलं. परत मला त्याच ठिकाणी नांदायला पाठवून दिलंय. मग आता तू जो सल्ला मला देतेय ते करून मला 4 वर्ष झाली, ते करून सुद्धा माझ्या जीवनात काही उपयोग झाला नाही. सगळं काही असेल नसेल ते पर्याय मी या ठिकाणी करून थकले आणि शेवटचा जो पर्याय होता तो सुद्धा माझा पर्याय करून झाला. तो पर्याय कोणता सांगू तुम्हाला? जरा किचकट होईल पण सांगते बरं का. 498 कलम माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? नाना म्हणतात काहींना माहिती आहे काहींना माहीत नाही. ठीक आहे, काहींना माहीत नाही ते खरं सुखी आहे बरं का. 498 म्हणजे हुंडाबळीची केस असते बरं का. आता जुन्या काळासाठी हा कायदा लागू झालेला आहे, पण आताच्या काळात मात्र या कायद्याचा दुरुपयोग झाल्याशिवाय राहत नाही. आताच्या काळात तेवढा सासूरवास नाही तरी मुली या कायद्याचा उपयोग या ठिकाणी करतायत. असो, माझं विषयांतर या ठिकाणी होईल. पण हे सगळे पर्याय तिचे करून झाले. सासूरवाशीन आता सगळी थकलेली आहे, पण जीव द्यायचा म्हणून शेवटचा निर्णय तिच्याकडे उरलाय. तेव्हा अतिशय शेवटचा पर्याय ती सासूरवाशी, ती मैत्रीण त्या सासूरवाशिनीला सांगू लागली, ठीक आहे बरं तुझं सगळं करून झालंय ना, तर मीही मान्य करते, पण अजून एक शेवटचा पर्याय मात्र आपल्याकडे शिल्लक आहे. तो कोणता? तर मी आत्ताच मागच्या महिन्यात जाऊन आले. कुठं? अगदी जागृत देवस्थान आहे आणि त्या देवाकडे असं, त्या देवाचं वैशिष्ट्य मी ऐकलेलं आहे की किती अवघड नवस ज्या देवाकडे गेला की तो देव लगेच या ठिकाणी पावतो. अशा त्या श्रद्धास्थान आपलं तीर्थक्षेत्र असलेलं पंढरपूर नावाचं गाव आहे. आणि त्या पंढरपुराचा जो विठ्ठल आहे ना, तो विठ्ठल कसाही त्रासलेला माणूस, त्याचा भक्त त्याच्याकडे येऊ दे, तो निराशा कधीच त्या भक्ताच्या पदरामध्ये पाडत नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून तू एवढं माझं ऐक आणि माझ्यासोबत त्या पंढरपूरला या ठिकाणी चल. त्या पंढरपूरला गेल्यानंतर आपण काय करू? नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी पंढरीचे दैवत विठ्ठले हो. पंढरीचं दैवत असं आगळं वेगळं दैवत आहे की त्याच्याकडे नवस केला की तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो नवस करण्यासाठी आपल्याला त्या पंढरपूरला जायचं आहे. मग ती सखी, ती मैत्रीण तिला सल्ला या ठिकाणी देते आणि त्या पंढरपुराला त्या देवाकडे नवस करण्यासाठी घेऊन जाते. आता नाथबाबांनी या ठिकाणी भगवती माता असं वर्णन जरी केलेलं आहे तरी तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते अमुचे कुळदैवत पांडुरंग कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. माऊली ज्ञानोबरायांनी या पंढरपूरच्या विठ्ठलालाच आदिशक्तीच्या रूपानं पाहून वर्णन केलंय. तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. सावळे सुंदरी बाई हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. पंढरपुरा राहिले डोळा पाहिले, संते देखिली वरुणी विठाई. सचितानंद अंबाबाई हो करी कृपा, सचितानंद अंबाबाई हो करी कृपा. अशा या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाकडे या आदिशक्तीच्या रूपानं संतांची मांदियाळी या विठ्ठलाला या ठिकाणी पाहते. अशा या श्रद्धास्थान त्या सखीचं, त्या मैत्रिणीचं असलेलं हे पंढरपूरचं दैवत. इथे या ठिकाणी ती मैत्रिणीला, त्या सासूरवाशिनीला ती मैत्रीण त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी गेली. आता ही झाली लाक्षणिक भूमिका. थोडीशी आपल्याला अभंगाची भूमिका या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर जो साधक या ठिकाणी आहे, देवाची भक्ती करत असताना
त्याला सुद्धा विविध अशा प्रकारचा सासुरवास या ठिकाणी आहे. आता तो हा सासर माहेर सासुरवास नावाच्या गोष्टी या सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारलं की स्त्री प्रकृतीला धरून आहे की पुरुष प्रकृतीला, तर आपलं उत्तर होतं की फक्त आणि फक्त स्त्री प्रकृतीला धरून आहे. पण सासर आणि माहेर नवे नवे तर सासुरवास या ठिकाणी जो व्यक्त होतोय तो सासुरवास फक्त तुम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा आहे. साधक या भूमिकेतून जर विचार आपण केला तर साधक हा भगवंताची भक्ती करत असताना साधना करत असताना त्या साधकाला अनेक 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 प्रकारचे विकार साधना करत असताना त्रास या ठिकाणी देत आहेत. आणि याच विकाराचा सासुरवास जेव्हा होतो तेव्हा त्याचं वर्णन म्हणजे तुकोबराय करतात. कामे नेले चित्तरे दे अवलोकु मुख बहु वाटे दुःख फुटो पाहि हृदय बहु वाटे दुःख फुटो पाहि हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. ही साधकाची अवस्था आहे. साधना करत असताना देवाची भक्ती करत असताना कामानं आमचं चित्त नेलंय, विकार आमचं चित्त स्थिर होऊ देत नाही. कारण हा विकारानं जखडलेला हा तुमचा आमचा प्रत्येकाचा जीव आहे बरं का. काय प्रत्येकाला एवढा या विकारांचा त्रास आहे, एवढा या विकारांचा त्रास आहे. आता कीर्तनाची मर्यादा फक्त 2 तासापुरती मर्यादित आहे. पण 2 तासाच्या पुढे 15 मिनिटं जरी महाराज गेले तरी आपलं चित्त स्थिर राहतं का? तिथे लगेच विकार आपल्याला त्रास द्यायला येतात बरं का. आणि ते विकार आपल्याला सांगतात उठ लवकर, मुदत संपली तुझी कीर्तनाला बसायची. ऐकता का तुम्ही त्याचं? मग सहज तुम्हाला आम्हाला त्याच्या ताब्यात घेणारे हे विकार इतके भयंकर आहेत, इतके भयंकर आहेत. आता तुम्ही तर आम्ही तर याचे रोजचीच गिरायक आहोत, पण या विकारांनी मोठमोठ्या लोकांना सुद्धा सोडलेला नाही. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्रासी दाराला लाविला जेने धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन एडका मदन केवळ पंचानन एडका मदन लाक्षणिक भूमिका सांगितले. या विकारांचा या साधकाला सासुरवास आहे. अर्थात हा साधक सुद्धा सासुरवाशीन आहे. विकाराच्या जाचाला कंटाळलेली ही सासुरवाशीन भक्ती करू देत नाही, नाम हे विकार घेऊ देत नाही, म्हणून जीव द्यावं की काय या अवस्थेला पर्यंत पोहोचलेला हा साधक याच्या जीवनामध्ये संत नावाचा सखा आला, म्हणजेच मैत्रीण या ठिकाणी आली. कारण मैत्र करुण एवच संत देव सखा जरी, देव सुद्धा आपला मित्र आहे आणि संत सुद्धा आपले मित्रच आहे. योग्य ते दिशानिर्देशन हे मित्र आपल्या जीवनात आपल्याला करत राहतात. मग अशा या पद्धतीनं संत नावाचा सखा या साधकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी येतो आणि जीव देऊ नको हा मोलाचा सल्ला त्या साधकाला या ठिकाणी देऊन, तुला जर या सासुरवासातून मुक्तता मिळवायची असेल तर त्या साधकाला तो काय करतो, तो संत नावाचा सखा त्या दैवतापर्यंत या ठिकाणी घेऊन जातो. अर्थात ती मैत्रीण त्या सासुरवासिनीला कुठे घेऊन गेली आहे? नवसिये वो माझे नवसिये पंढरीचे दैवत विठ्ठले, त्या पांडुरंगापर्यंत पंढरपूरला या ठिकाणी घेऊन गेले. कारण या सासुरवासिनीला तिथे नेऊन तिला नवस आता करायचा आहे. आता मैत्रीण आणि सासुरवासीन दोघी जणी गाडीनं गेल्या, लवकर निघाल्या. गाडीनं गेल्या पंढरपुरामध्ये पोहोचल्या. आता तिथं गेल्यानंतर भरपूर मोठी अशी गर्दी त्या ठिकाणी होती.
पण मैत्रीण जरा हुशार असल्या कारणानं तिनं आधीच ऑनलाईन पास काढून ठेवला होता बरं का. ऑनलाईन पास असल्यामुळे लवकर जरा त्या सासूरवासणीचा आणि मैत्रिणीचा नंबर देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लागला. आणि जेव्हा कधी त्या देवासमोर जाऊन या ठिकाणी ती सासूरवाशीण उभी राहिली, मैत्रीण तिच्यासोबत आहे, आणि मग ती सासूरवाशीण अगदी आत्मीयतेनं तळतळीनं त्या आदिशक्तीच्या समोर जाऊन उभी राहिली, हात जोडून तिच्याकडे पाहू लागली आणि तिच्या समोर तिनं इच्छा व्यक्त केली. अभंगाचं प्रथम चरण. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला. सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला. भवानी आई सत्वर पावगे मला. भवानी आई आदिशक्ती स्वरूप विठ्ठलाकडे जाऊन उभी राहिली, समोर उभी राहिली आणि ती इच्छा व्यक्त करते, आई सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. लवकरात लवकर आई माझ्यावर कृपा कर, मला पाव, आणि त्या बदल्यात मी काय करेन, रोडगा वाहीन तुला. आता सत्वर या शब्दाचा का तिनं प्रयोग केला? सत्वर म्हणजे लवकर. आता ही सासूरवाशीन सासूरवासातून मुक्त होण्यासाठी गडबड का करते? त्याचंही गोड कारण आहे. मला सांगा पुरुष मंडळी, चांगल्या पद्धतीचं जीवन, आपल्या दृष्टीनं गाडी बंगला धन दौलत याचा आनंद कधी घेता आला पाहिजे? तरुणपणात का म्हातारपणात? आनंद, कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी एक विशिष्ट ठराविक कालावधी असतो बरं का. मग या सासूरवासणीला सुद्धा सासूरवासातून मुक्त व्हायचं आहे, पण हे मुक्त होण्यासाठी ती सत्वर या शब्दाचा प्रयोग करते, अर्थात देवीच्या मागे गडबड करते बरं का. आई लवकर त्वरित मला प्रसन्न हो आणि या सासूरवासातून तू माझी मुक्तता या ठिकाणी मिळव. काय त्याचं कारण? तर तू येण्यासाठी उशीर करशील, माझ्यावर कृपा करण्यासाठी उशीर करशील आणि मला पावशील, मला या सासूरवासातून मुक्त करशील. पण तिथपर्यंत जाईपर्यंत जर माझं आयुष्य संपून गेलं तर या मुक्तपणाचा आनंद मला पुरेपूर घेता येणार नाही. मग या मोकळेपणाचा, मुक्तपणाचा आनंद मला पुरेपूर घेता यावा म्हणून तू लवकर ये, लवकर माझ्यावर कृपा कर. आता भगवती आई प्रसन्न झाली आणि मग मी तुझ्यावर कृपा करते, तुला पावते सुद्धा, पण त्या बदल्यात तू मला काय देणार? तर रोडगा वाहीन तुला. या रोडग्याचं दान मी तुला या ठिकाणी देणार आहे. रोडगा आता सगळ्यांनी ऐकून आहे, एक खाण्याचा पदार्थ आहे. तो बनवण्यासाठी 5 वस्तू लागतात: डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, तेल किंवा तूप, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी दूध किंवा पाणी आणि गूळ सुद्धा मला वाटतं टाकतात. अशा एकूण 5 वस्तू जेव्हा मिश्रित होतात तेव्हा त्याचा रोडगा या ठिकाणी बनला जातो. मग हा खाण्याचा रोडगा नव्हे, तर हा पंचमहाभूतापासून, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून तयार झालेला हा देहरूपी रोडगा या आदिशक्तीच्या चरणी आई तुला समर्पित करेन. तू एकदा का माझ्यावर कृपा या ठिकाणी केलीस की हा देहरूपी रोडगा मी तुला वाहेन. आता रोडगाच का, हा सुद्धा एक दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, कारण देवांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, देवांच्या सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगऱ्या आहेत.
काही देवांना 2 लिंब दिले की लगेच तो आमच्यावर कृपा करतो बरं का. आपल्याला सर्वांना माहिती आहे लिंबाचे देव माहिती आहेत ना. हां, त्याचा थोडासा वरचा देव, त्याला कोंबडीने दिलेला कांदा लागतो. कळाला अण्णा कांदा? हां हां, तो कांदा दिला की लगेच तो आमच्यावर कृपा करतो. त्याचा थोडासा वरचा देव, त्याला 2 पायाचं दिलं की तो आमच्यावर कृपा करतो. त्याच्याही थोडासा वरचा देव, त्याला 4 पायाचं दिलं की तो आमच्यावर कृपा करतो. पण नाथ बाबा म्हणतात माझा देव या प्रकारामध्ये मोडत नाही, या कॅटेगरीत येत नाही. माझ्या देवाची कृपा जर मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हे लिंब कांदे 2 पायाचं 4 पायाचं देऊन तो कृपा करणार नाही. हेर देवाची कथा कोण, थोरला देवला चुंगा पूर्ण, अन तोही ना भेटे प्राण घेतल्या वाचून, अन तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. आमचा देव या प्रकारात येत नाही. मग त्याची जर कृपा आम्हाला करून घ्यायची असेल तर त्यासाठी हा देहरूपी रोडगास त्याच्या चरणी समर्पित आम्हाला करावा लागेल. म्हणून ही सासूरवाशीण म्हणते आई तू सत्वर जर मला पावली, माझ्यावर कृपा केली तर मी तुला हा देहरूपी रोडगा या ठिकाणी समर्पित करेल. ठीक आहे, आता आदिशक्ती प्रसन्न झाली, कृपा तिनं केली, पण या बदल्यात तुला नेमकं हवं आहे तरी काय, असं जेव्हा विचारलं तेव्हा त्या सासूरवासनीनं एक मोठा कागद आणि पेनच घेतला बरं का हातात. कशाला? यादी करायला. काय काय मला अपेक्षित आहे याची यादी करण्यासाठी त्या सासूरवासनीनं एक मोठा कागद आणि पेन घेतला आणि त्या मागण्यांची यादी या ठिकाणी केली. मागणी यादीतलं पहिली मागणी पहिलं नाव सांगितलंय अभंगाच्या 2ऱ्या चरणात. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, हे सासरा माझा गावी गेला, 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 तिकडे खपवी जाना, तिकडे खपवी जाना, तिकडे खपवी जाना, भवानी आई मला भवानी आई देहरूपी रोडगा समर्पित केल्याच्या बदल्यात तुझ्या अपेक्षा आहे तरी काय, हे जेव्हा आदिशक्तीनं विचारलं तेव्हा सासूरवासनीनं यादी केली आणि यादीतलं पहिलं नाव सांगितलं आई सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. पहिलं नाव सासऱ्याचं घेतलंय बरं का. हां, तुम्हाला आनंद झाला जरा? हां, काय कारण अभंगाची जी भाषा आहे ना ती जरा अमंगळ आहे बरं का. हां, आता तुमच्या दृष्टीनं अमंगळ आहे पण इकडं फारच मंगळ आहे असं वाटायला लागलं मला. हां, चेहरेच खुलतात ना त्यांचे, सासरा सासू जाऊ म्हटलं की. हां हां,
पण शब्दशः अर्थ सुरुवातीला सांगितलं, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, लाक्षणिक अर्थ काय आहे, नाथबाबांनी भावना काय आमच्यापर्यंत पोहोचवली. मग सासूर वासनीनं यादीतलं पहिलं नाव सांगितलं. आई सकाळच्या 6च्याच गाडीनं गेलाय सासरा वैजापूरला. हा तिकडंच त्याच्या गाडीची धडक होऊ देन, त्याचं मडच माझ्या घरी तिकडेच खपवी त्याला, ही इच्छा. मग आता सासरा कोणता, जो व्यावहारिक दृष्टिकोनातून आहे तो सासरा नव्हे, तर दंभ नावाचा सासरा या ठिकाणी सांगितलाय बरं का. दंभ सासऱ्या सांडीन कुपात्राईचा जोगवा जोगवा मागिला. दंभ नावाचा सासरा आहे. मग दंभ म्हणजे नेमका आहे तरी काय, तर जे आहे ते दाखवत नाही, जे नाही ते दाखवल्याशिवाय राहत नाही, याला दंभ म्हणताय बरं का. असा हा दंभ नावाचा सासरा तिकडेच खपवी त्याला. झाली का यादी, नाही आहे आता तर कुठं चालू झाली बरं का, आताशी कुठं यादी चालू झाली आहे. मग यादीतलं दुसरं नाव, सासू माझी जाच करीते लवकर निर्धळी तिला. यादीतलं दुसरं नाव सांगितलंय, सासूबाईचं नाव. मग आता ही सासूबाई कोणती, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, देहभाव ठेवणी पायी ब्रह्मपदी नाचू. कल्पना नावाची सासू सांगितल्या, हिचा इतका सासूरवास आहे, इतका सासूरवास आहे. आता कल्पना, जे जिथे नाही तिथं ते नेऊन ठेवणं याला कल्पना म्हणतात बरं का. जुन्या काळातली एक घडलेला प्रसंग आहे. नवीन लग्न झालेली सून, शेरावाशाचं घर, आणि जुन्या काळात स्टॉक करून ठेवायची लोकांना सवय होती बरं का. जे काशीफळ त्याला आपण डांगर म्हणतो, असं भलं मोठं डांगर सासूबाईनं वर दोरीनं बांधून वर आढ्याला टांगून ठेवलेलं होतं. नवीन लग्न झालेली सुनबाई घर सारवण्याचं काम करते. घर सारवता सारवता त्या डांगराचा दोर तुटला आणि फटक दिशी ते खाली येऊन आदळलं, तसं फुटलं. आता ती नवीन लग्न झालेली सुनबाई डांगर फुटलेलं पडलेलं पाहून मोठमोठ्यानं गळा काढून रडायला लागली. सासूबाई आल्या, विचारलं का ग काय झालं रडायला. काही नाही आतेबाई, वरून डांगराचा दोर निसटला, तुटला, डांगर खाली पडलं आणि ते फुटलं. आता सासूबाई म्हणते, अगं बाई फुटू दे, फुटलं काय होतं त्याला, चट गल्लीमध्ये वाटून देता येईल, त्याचं काही एवढं टेन्शन घेऊ नको, आणि तू मुळात म्हणजे रडू नको. रडण्याचं एवढं काही कारण नाही, डांगर फुटलं म्हणून एवढ्यानं रडायचं नाही. पण नाही सासूबाई मी रडते का, त्याचं कारण आहे का, वरून डांगर खाली पडलं, पण आता जर मला लेकरू असतं आणि ते खेळत खेळत इथं आलं असतं आणि त्या लेकराच्या अंगावर हे डांगर पडलं असतं तर ते मेलं नसतं का. ही कल्पना त्या सुनेनं केली, आणि सुनेची कल्पना ऐकून सासूबाई सुद्धा रडायला लागली ना. हा आता जर मला नातू असता आणि तो इथं खेळत असता आणि त्याच्या अंगावर हे डांगर पडलं असतं आणि ते मेलं नसतं का. कल्पना करून सासू सुनबाई दोघी मिळून रडायला लागल्या. मिले सूर मेरा तुम्हारा बरं का. हा या दोघींचा स्वर ऐकून शेजारीण आली. शेजारणीला ही कल्पना त्यांनी सांगितली, तिलाही रडू यायला लागलं. तिच्या पलीकडची आली. असं करता 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 अख्खी गल्ली त्या ठिकाणी गोळा झाली बरं का. अख्ख्या गल्लीतल्या बाया यांच्या घरासमोर बसून रडायला लागल्या. काय कल्पना आहे, डांगर लेकराच्या अंगावर पडला असतं तर ते मेलं नसतं का. ही कल्पना ऐकून सगळ्या गल्लीतल्या बाया रडायला लागल्या. हे आवाज तार सप्तकात बरं का, सगळ्यांचा मिळून. हा हे मोठमोठ्यानं भोंगे त्यांनी पसरवले. आता घरातला कर्ता पुरुष म्हणजे सासरी बुवा बाहेर कुठेतरी गेले होते, घरी यायला लागले. लांबूनच पाहता, अरे आपल्या घरासमोर लयच गर्दी जमा झाली, काहीतरी झालंय वाटतं. पळत सासरा निघाला, पळत गेला. एकदम कडीला बसलेल्या बाईला विचारलं, काहू काय झालं मावशी रडायला. काय नाही, ही रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं, ती म्हणते ती रडते म्हणून मी रडते. असं करत 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 तो त्याच्या बायकोपर्यंत पोहोचला बरं का. बायकोला विचारलं, का ग काय झालं रडायला. काय नाही, सुनबाई रडते म्हणून मी रडते. सुनेला विचारलं, ग काय झालं रडायला. काय नाही मामाजी, घर सारत होते, आड्याला बांधलेलं जे डांगर होतं सारता सारता त्या डांगराचा दोर तुटला आणि डांगर खाली पडलं तसं ते फुटलं. आता सासऱ्यानं सुद्धा समजूत काढली, बाई फुटलं तर फुटू दे, पडलं तर पडू दे, चट गल्लीमध्ये वाटून देऊन ते संपून आपण टाकू शकतो, त्यामध्ये रडण्यासारखं असं काहीच नाहीये. पण याच्या पुढची कल्पना सुनेनं सांगायला सुरुवात केली, मामाजी तसं नाही, आता जर मला लेकरू असतं आणि त्या लेकराच्या अंगावर ते डांगर पडलं असतं तर ते लेकरू मेलं नसतं का. अशी ही कल्पना सुन्याची ऐकल्यानंतर दम काढा, म्हणजे
सासरा रडू नाही लागला बरं का. सासरा मोठा हुशार होता, कारण यांच्यात आणि आपल्यात लई जमीन आसमानचा अंतर आहे बरं का. काय, सासरा मोठा हुशार होता. आता सुनेची कल्पना कशी नाहीशी करायची म्हणून सासऱ्यानं एका सेकंदाचाही विलंब न करता, सुनबाई ठीक आहे तू म्हणती तेही बरोबर आहे, पण लेकराच्या अंगावर डांगर पडलंय तर लेकरू नक्कीच जखमी झालं असेल. पहिलं ते लेकरू माझ्याकडे आण, मी आमच्या चामे डॉक्टरकडे त्याला घेऊन जातो. आता सासऱ्यानं जेव्हा दवाखान्यात जाण्यासाठी लेकरू मागितलं तेव्हा लेकरू आहे का? आहे का? नाही. या कल्पना नावाच्या सासूचा एवढा जाच या प्रत्येक जीवाला या ठिकाणी आहे. जे जिथं नाही तिथं ते नेऊन ठेवणं याला कल्पना या ठिकाणी म्हटलेलं आहे. या कल्पना नावाच्या सासूला सुद्धा लवकर तिचं निर्दळन कर या सासूरवासनेनं यादीतलं दुसरं नाव सांगितलंय. तिसरं नावही ती सांगू लागली, जाऊ माझी फडफड बोलते बोडखीच कर घे तिला. सासूरवासनेनं तिसरं नाव सांगितलं, आई माझी जाऊ जरा मोठ्या घरची आहे. काय, माझी जाऊ जरा मोठ्या घरची आहे, माझ्याकडून थोडं जरी काही चुकलं की आमनं डुमनं कुचकं काचकं मला ती बोलतच राहते बरं का, बोलत राहते. आणि मग ह्या जावाला तू काय कर, तिला बोडखी कर. सासूरवासनेची मागणी आहे. आता ही जाव शोधली पाहिजे. आता जाव शोधायची असेल तर त्याच्या आधी आम्हाला कोण शोधावा लागेल, कारण जाऊ कुणाला म्हणतायत? जाऊ कुणाला म्हणतात? भायाच्या बायकोला जाऊ असं म्हटलेलं आहे. मग आधी जाऊ शोधण्याच्या आधी भाया शोधला पाहिजे. तर या देहाचा देहभाव हा भाया आहे, आणि देहभाव जागा झाला त्याच्या पाठोपाठ जागी होणारी ती वासना ही आपली जाऊ या ठिकाणी आहे. कारण माणूस जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत देहभाव विसरलेला आहे. मग झोपेत कुणाला तंबाखू खाताना पाहिलंय तुम्ही? झोपेत कुणाला चहा पिताना पाहिलंय तुम्ही? हा, देहभाव जागा होत नाही तोपर्यंत जाऊ म्हणजे ती वासना सुद्धा जागी होत नाही. देहाचा एकदा का देहभाव जागा झाला त्याच्या पाठोपाठ जागी होते ती वासना, ती आमची जाऊ आहे. आता या जावाला मारून टाक असं न म्हणता तिला बोडखी कर असं सांगितलंय बरं का. मग बोडखी करायचं म्हणजे नेमकं काय, तर संसारातली वासना काढून ही परमार्थामध्ये या ठिकाणी लावायची आहे. तुका म्हणे पायापाशी येईल ऐसी वासना, येईल ऐसी वासना वासना. कर म्हणजे तिला संसारातली काढून परमार्थात लागू दे, ही इच्छा त्या सासूरवासनेला व्यक्त केली आहे. अर्थात यादीतलं अजून पुढचं नाव सांगतानाही वर्णन आलेलं आहे की नंदेचं कार्ट किरकिर करतं खरूचच होऊ दे त्याला. मग आता कार्ट शोधायचं असेल तर परवा सगळ्यात आधी नणंद शोधली पाहिजे. तर नणंद सांगितली आहे, दृष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी. इच्छा नावाची नणंद आहे, तिच्या पोटी जन्माला येतो तो मोह नावाचा तिचा मुलगा आहे. या मोह नावाच्या मुलाला खरूज होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली आहे. आता खरूज माहिती आहे तुम्हाला? हा, खरूज जर एखाद्याला झाली सगळी कामं सोडून त्याला तो खाजवावं लागते बरं का. काय, हाताला झाली पायाला झाली तर सगळी कामं बाजूला ठेवून जिथे खरूज झाली आहे तिथं त्याला खाजवावं लागतं. म्हणजे सगळ्यातलं लक्ष ते एका जागी केंद्रित करून ठेवलेलं आहे. तिचं नाव खरूज सांगितलंय. अशी ही खरूज त्या नंदेच्या कार्ट्याला होऊ दे. म्हणजे या लटक्या संसारातलं सगळं काही या ठिकाणी लक्ष त्याचं काढून आत्मस्वरूपाची खरूज या मोह नावाच्या मुलाला होऊ दे अशी या सासूरवासनीची इच्छा आहे. एका केंद्रामध्ये त्याला गुंतून ठेवणं याला खरूज या ठिकाणी म्हटलेलं आहे. या इच्छा नावाच्या नंदेच्या मुलाला खरूज होऊ दे. याच्या पुढचं नाव सांगितलंय, दादूला मारुनी आहुती देईन
मोकळीच करगे मला दादूला म्हणजे नवरा पती. आता याला सुद्धा मारण्याची इच्छा या सासूरवाशीनं व्यक्त केली आहे. मग दादूला नवरा म्हणजे आहे तरी कोणता, तर संसारिक नाही, तर आध्यात्मिक नवरा म्हणजे अहंकार नावाचा दादूला आहे. या अहंकाराला पूर्णपणे मारून म्हणजे याची आहुती त्या भक्तीच्या यज्ञामध्ये आम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आणि सासूरवाशीण म्हणते असा या सगळ्या लोकांना, माझ्या जे जे मला जाच करतात सासूरवास करतात अशा या सगळ्या लोकांना आई तू मारून टाक. आणि सर शेवट तू काय कर, मला एकटीलाच राहू दे अभंगाचं शेवट. एका जनाधारी एका जनाला सगळे जाऊ दे. एका जनाधारी सगळे जाऊ दे. एका जनाधारी सगळे जाऊ दे. एका जनाधारी सगळे एकटीच राहू दे मला भवाने आई. सतवर पाहू दे मला भवाने आई. सतवर पाहू दे मला. एकटीच राहू दे मला भवानी आई. एकटीच राहू दे मला.
तुला भवाने आई
रंगवाही न तुला भवानी आई रंगवाही न तुला सत्वर पाऊले मला भवानी आई सत्वर पाऊले मला पावगे मला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा सर्वांनी विठोबा रखुमाई Bye.